मराठी भाषेचा प्रसार सरकार करत असूनही मुंबईत मराठी शाळांची संख्या कमी झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन सोबत केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। पाहूया। मुंबईतील मराठी शाळांना गळती। 10 वर्षात मनपाच्या मराठी शाळांची संख्या घटली। मुंबईतील 100 मराठी शाळांना कुलूप। सत्तावीस फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा दिन साजरा करणार आहोत। पण असं असतानाच मुंबईतूनच मराठी भाषेचा ऱ्हास होतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे। मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी सरकार आणि साहित्य वर्तुळात प्रयत्न होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मुंबईतून मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या मात्र रोडावत चालली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे आणि या आकडेवारीतून मागच्या दशकभरातील मराठी माध्यमांच्या शाळांची दुर्दशा दिसून येते। गेल्या 10 वर्षात मुंबईतील मराठी शाळांना गळती लागली आहे। 10 वर्षात 100हून अधिक शाळा बंद झाल्या। 2014 ते 15 शैक्षणिक वर्षात 368 मराठी शाळा होत्या। 2023 ते 24 पर्यंत शाळांची संख्या ही 262 पर्यंत घसरली। बहुतेक पालकांकडून इंग्रजी शाळांना प्राधान्य दिले जाते। इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश न मिळाल्यास दुसरी निवड म्हणून मराठी शाळेची निवड केली जाते। आपण आता देशाच्या राजधानीमध्ये जागतिक मराठी साहित्य परिषद त्या ठिकाणी करतो आहोत आणि त्याच वेळेला राज्यामध्ये ज्या मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत त्या मराठी शाळांचं अपग्रेडेशन करायचं होतं, त्या संबंधाने सुद्धा चर्चा कुठं दिसत नाही। मुंबई असो, नागपूर असो, पुणे असो, सर्वत्र मराठीच्या शाळा कोलमडलेल्या आहेत। यावर निश्चितपणे सर्वत्र चर्चा व्हावी। सभागृहात हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी रेटून धरण्याचा प्रयत्न करू। मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेनं काही सक्रिय पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारनं सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला। मात्र मुंबईतील मराठी शाळांची संख्या कमी होत असेल तर मराठी टिकेल कशी असा प्रश्न उपस्थित होतोय। पालक इंग्रजी शाळांना प्राधान्य देत आहेत, म्हणून मराठी शाळा बंद करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता शिक्षकांनी उपस्थित केलाय। मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे अशी मागणी देखील शिक्षकांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे आता मराठी शाळा वाचवण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।